शेतकऱ्यांना खतं मिळू नाही लागले. का नाही मिळू लागले? तर एक नवीन ॲप सरकारने त्याच्यात संभाजीनगरमध्ये प्रस्तुत केला. ह्या ॲपला शेतकऱ्यांना फार अडचणी चालल्या आणि त्यामुळे शेतकरी आमच्या व्यापाऱ्यांशी भांडत आहे. त्यांचे आणि आमचे वाद होत आहे. वेगवेगळ्या अर्वच्य भाषेत बोलणं होऊ लागलेलं आहे आणि सरकारने ह्या आता असलेल्या अनंत अडचणी दूर केल्या नसताना सुद्धा आणि हट्ट धरला की आत्ताच लागू करायचं आहे. हे काही जागतिक युद्ध चालू नाहीये की आजच झालं पाहिजे, ह्याच या घडीला झालं पाहिजे. आम्ही सरकारच्या याला विरोध नाहीये. आमचं म्हणणं असं आहे संघटनेचं, ह्याच्यात असलेल्या अनंत अडचणी दूर करून आपण जे आहे तर पुढील 2-3 महिन्यानंतर हा ऍप जो आहे तो लागू करावा. परंतु कृषी अधिकारी असतील, काय म्हणतात ते वरतून आम्हाला दिल्लीहून आहे, मुंबईहून आहे, काय काय बोलतात. परंतु आम्हाला शेतकऱ्याला वेठीस धरायचं नाही, शेतकऱ्याला अडचण निर्माण होऊ द्यायची नाही आणि आम्हाला सुद्धा त्या त्रासातून मुक्त करायचं. हा ऍप आणला, हा एकदम सर्वसमावेश व्यवस्थित आणि चांगला राहिला असता काहीच अडचण नाही. मुळात यांच्याकडे खतं उपलब्ध नाहीये. पूर्वी आम्ही 200 बॅग युरिया विकत होतो तेव्हा आमच्यावर केसेस केल्या. मग म्हणे तोंडी सांगितलं 50 विकत, त्याच्यावर केसेस केल्या. 20 विकल्या तरी केसेस करतात. ऍप मध्ये 50-50, 60-60, 70-70, 200-200 बॅगात द्या म्हणून आम्हाला सांगू लागले. आम्हालाच माल देऊ लागले. यामध्ये सरकारी जवळपास 80% खत कंपन्या सरकारी आहेत. त्यांच्याकडूनच मालाचा पुरवठा नाही होऊ लागला आणि मग शेतकरी हे आम्ही बुक केलं भांडू लागले. आमच्या सर्व व्यापारी त्रस्त झाले. काल तापड्या नाट्य मंदिरामध्ये 4 वाजता जवळपास 500च्या वरती आमचे व्यापारी सगळे एकत्र जमले आणि त्यांनी तिथल्या तिथंच निर्णय सगळ्यांनी मिळून घ्यावा लागला. पुढची दिशा आज आम्ही ठरवलं. या कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं. आजपासून आमच्या संपूर्ण जिल्ह्यात मशीन जे आहे ते बंद केलेली आहे आणि 2 दिवसाचं त्यांना आम्ही मुदत दिली. 2 दिवसामध्ये तुम्ही केंद्राशी बोला, राज्याशी बोला आणि आमचं हे जे अडचण आहे ही दूर करा. याला पुढं 2-3 महिन्यासाठी पुढे ढकला. तर ही मान्य झाली तर आम्ही शेतकऱ्याच्या सेवेला 2 दिवसांनी तयार आहे आणि जर मान्य नाही झाली ही अट तर आम्ही या सगळ्या मशीन तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे त्या तालुक्यातील आमचे सर्व विक्रेते ताबडतोबीनं 2 दिवसाच्या मध्ये तिथे जमा करतील आणि परवाने जमा करतील आणि मग आम्ही म्हणू की शासनाने ह्या युरिया हा शासनाने वाटा. आम्ही बाकी बियाणं आम्हाला शेतकऱ्यांचे संबंध आहे, आमचे त्यांचे ऋणानुबंध आहे. गेल्या 25 वर्षापासून आपण बंद केलं का मशीन? हो, आजपासून बंद आहे मशीन. तुम्ही कुठे पण विचारू शकता जिल्ह्यामध्ये कोणत्याही भागात फोन लावून झाले. आज पण सगळं दुकानदारांनी बंद केलं. तर त्यांनीच निर्णय घेतला ना, काल संध्याकाळी निर्णय घेतला आम्ही तापड्या नाट्य मंदिरामध्ये आणि आजपासून मशीन बंद आहे. 2 दिवसात जर त्यांनी हा ऍप 2-3 महिन्यासाठी पुढे ढकलला तर निश्चितपणे आम्ही शेतकऱ्यांना माल देऊ शकू. नसता त्या मशीनच आम्ही त्यांच्याकडे जमा करू.